या महाराष्ट्रामध्ये चांदा ते बांदा संपूर्ण महाराष्ट्र फिरल्यानंतर देखील महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील विविध शहरांना भेटी दिल्यानंतर असं आपल्या निदर्शनास येतं की पिंपरी चिंचवड शहरासारखं प्रगत शहर दुसरीकडं कुठंही आढळत नाही. अशी ओळख आणि असं अस्तित्व पिंपरी चिंचवड शहराचं असताना सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त श्री विजय सूर्यवंशी यांनी एक विधान केलं आणि हे विधान वादात सापडलेलं आहे आणि आयुक्त साहेब टीकेचे धनी ठरलेले आहेत. त्यांचं विधान होतं की पिंपरी चिंचवड शहराला कोण ओळखतं. यावर सर्व स्तरातून आयुक्त साहेबांवर टीकास्त्र डागलं जात आहे. नमस्कार, सांगावावर आपलं सहर्ष स्वागत. काल दिनांक 30 मार्च 2026 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आयुक्त श्री विजय सूर्यवंशी यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः आयुक्त टीकेचे धनी बनलेले आहेत. मुद्दा हा होता की पिंपरी चिंचवड शहरामध्ये संतपीठ आणि गांधर्व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संगीत आणि वाद्य स्पर्धा घेण्याच्या निमित्ताने ही पत्रकार परिषद होती. पण या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आयुक्त साहेब म्हणाले की पिंपरी चिंचवड शहराला कोण ओळखतं. हा जो शब्द आहे इथल्या सर्वच माध्यमांना, स्थानिक मीडियाला, पत्रकारांना हा मुद्दा आणि आयुक्तांनी हे केलेलं वक्तव्य खटकलं हे चुकीचं आहे म्हणून जागेवर पत्रकारांनी त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला. आयुक्तांनी बोललेले हे शब्द योग्य नाहीत असं त्या ठिकाणी पत्रकारांनी सांगितलं. परंतु दुसऱ्या दिवशी सगळ्याच जवळजवळ माध्यमांमध्ये हेडलाईन्स बनली आणि डिजिटल, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये याच्या बातम्या बनल्या. त्यानंतर इथले राजकीय पुढारी, त्याचबरोबर कारभारी, इतर नेते आणि विविध संस्था आणि संघटनांनी आयुक्त साहेबांचा जाहीर निषेध करायला सुरुवात केलेली आहे. विशेषतः चिंचवडचे विद्यमान आमदार श्री शंकरशेठ जगताप यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक वॉलवरती पोस्ट करून आयुक्त साहेबांचा जाहीर निषेध केलेला आहे. श्री विजय सूर्यवंशी यांनी केलेल्या वक्तव्याचा आमदार शंकर जगताप जाहीर निषेध करताना म्हणतात की पिंपरी चिंचवडच्या भूमिपुत्रांचा आणि पिंपरी चिंचवडची जगभर जी ओळख आहे त्या ओळखीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे वक्तव्य निषेधार्ह आहे म्हणून जाहीर निषेध आमदार साहेबांनी केलेला आहे. आमदार साहेबांचं नेमकं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊयात. विविध माध्यमांमध्ये ज्या बातम्या आल्या त्या बातम्यांच्या आधारे श्री शंकरशेठ जगताप त्यांच्या पोस्टद्वारे आयुक्त साहेबांचा निषेध करताना म्हणतात की पिंपरी चिंचवडकरांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असं ठोस वक्तव्य, अशी ठोस भूमिका आमदार साहेबांनी घेतली आहे आणि पिंपरी चिंचवडच्या अस्मितेचा, भूमिपुत्रांचा आणि या पिंपरी चिंचवडच्या भूमीचा जर कोणी अपमान करीत असेल तर ते खपवून घेतला जाणार नाही अशी खरमरीत टीका आयुक्तांवरती आमदार साहेबांनी केलेली आहे. पुढे आमदार साहेब हे आयुक्त साहेबांनी जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचा आधार घेऊन बोलतायत. आयुक्त साहेब काय म्हणले होते की पिंपरी चिंचवड शहराला कोण ओळखतं. या वक्तव्याला घेऊन आमदार साहेबांचं म्हणणं आहे की हे विधान, आयुक्तांनी जे केलेले विधान आहे ते अत्यंत निंदनीय आणि बेजबाबदार आहे. या शहराने शून्यातून विश्व निर्माण केले, जागतिक पातळीवर स्वतःचे स्थान निर्माण केले. अशा शहराबद्दल अशी मुक्ताफळे उधळणे हा येथील नागरिक आणि भूमिपुत्रांच्या भावनांचा अपमान आहे. अशा स्पष्ट शब्दात आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या वक्तव्याचा आमदार साहेबांनी निषेध केलेला आहे. आमदार साहेब आयुक्त साहेबांच्या वक्तव्याचा निषेध करताना पुढे म्हणतात की पिंपरी चिंचवड शहर ही भूमी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, महासाधू मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. एवढंच नव्हे तर चाफेकर बंधूंसारख्या क्रांतिकारकांच्या बलिदानाने पावन झालेली ही ऐतिहासिक भूमी, अशा पवित्र भूमीबद्दल पिंपरी चिंचवड शहराला जगात कोण ओळखतं हे जे आयुक्तांचं विधान आहे, असं विधान करणं म्हणजे या मातीचा आणि संस्कृतीचा अपमान आहे. शहर हे IT हब आहे, स्मार्ट सिटीकडे वाटचाल करतंय. टाटा, बजाज, मर्सिडीज बेन्झ, फॉक्सवॅगन इत्यादी अनेक कंपन्यांमुळे या पिंपरी चिंचवडची ओळख ही 7 समुद्रापलीकडं पोहोचलेली आहे आणि पिंपरी चिंचवड शहराला जगामध्ये कोणी ओळखत नाही असं सध्या तरी चित्र नाही. एवढंच नाही तर आयुक्त साहेबांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये बदली होऊन आल्या माध्यमांशी संवाद करताना त्यांनी स्वतःच सुरुवातीला कबूल केलं होतं की पिंपरी चिंचवड शहर हे प्रगत सिटी आहे, महानगरपालिका एक श्रीमंत महानगरपालिका आहे. अशा महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर रुजू होताना आनंद होतो असं त्यांनी स्वतः कबूल केलं होतं. आणि पण कालच्या पत्रकार परिषदेमध्ये
त्यांनी हे जे काही विधान केलं ते नक्कीच निषेधार्ह आहे आणि पिंपरी चिंचवडकर म्हणून आणि शहरवासीय म्हणून पत्रकार बंधूंनी आम्ही सर्वांनीच काल आयुक्त साहेबांच्या या विधानाचा निषेध त्याच जागी पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे. परंतु ही सर्वदूर बातमी पसरल्यावर शहरवासियांकडून विविध नेते पुढाऱ्यांकडून संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून आयुक्तांच्या या वक्तव्याचा निषेध केला जातो. श्री शंकर जगताप आमदार यांनी स्वतः आयुक्तांच्या वक्तव्याचा निषेध करत असताना आयुक्तांना त्यांनी सल्ला देखील दिलेला आहे की आयुक्त साहेबांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं प्रशासन व्यवस्थित, सुरळीत आणि नागरिक हिताचं कसं चालेल याकडे लक्ष द्यावं. पिंपरी चिंचवडची ओळख ही जगभर आहे, ती काही पुसली जाणार नाही कोणाच्या वक्तव्यामुळे, असा देखील टोला आमदार साहेबांनी आयुक्त साहेबांना लगावलेला आहे. एक पत्रकार म्हणून किंवा शहरातला एक नागरिक म्हणून आयुक्त साहेबांच्या हे निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकेकाळी आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून क्रमांक 1 ला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं नाव घेतलं जात होतं जगभरामध्ये. तरी देखील आपण हे असं विधान करणं कितपत योग्य ठरलं हे स्वतः आयुक्त साहेबांनी, कारण एवढे एज्युकेटेड आणि एवढे क्लासवन अधिकारी त्यांना सांगणं आपण सुद्धा म्हणजे हे आयुक्तांचं विधान नक्कीच चुकलेलं आहे. कदाचित अनावधानाने बोलले असतील किंवा त्या आंतरराष्ट्रीय सांगीतिक ज्या स्पर्धा आहेत त्या दृष्टीनं कुठला संदर्भ घेऊन बोलले असतील त्याबद्दल आयुक्त साहेबांनी यावर स्पष्टीकरण दिलंच पाहिजे आणि ते देतील अशी अपेक्षा आहे. पिंपरी चिंचवडकर म्हणून एक पत्रकार म्हणून आयुक्त साहेबांच्या आणखी काही गोष्टी निदर्शनास आणून देऊ इच्छितो. त्यापैकी महत्वाची गोष्ट म्हणजे या पिंपरी चिंचवड शहराची प्रगती पाहून शासन आणि प्रशासन कशा पद्धतीने चालतं यासाठी म्हणून जगभरातल्या विविध देशांची शिष्टमंडळ आपल्या शहरामध्ये येतात, आपल्या महानगरपालिकेचं कामकाज पाहतात, आपल्या शहरातल्या विविध कंपन्यांना व्हिजिट देतात, आपल्या शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर बघतात, आपल्या शहराची दळणवळण व्यवस्था बघतात, अर्थव्यवस्था बघतात, इथल्या शहरातील कामगारांच्या बद्दलच्या गोष्टी पाहतात. हे शहर कामगार आणि कष्टकरांच्या तळहातावर कसं उभं राहिलेलं आहे आणि याला उद्योगपतींची कशा पद्धतीची जोड मिळालेली आहे, साधू संतांची ही पावनभूमी आहे. या सगळ्या गोष्टी असताना देखील जर का आयुक्त साहेब म्हणत असतील की पिंपरी चिंचवड शहराला जगामध्ये कोण ओळखतं, तर हे वक्तव्य खरंच निषेधार्ह आहे. आयुक्त साहेबांनी याच्यावरती स्पष्टीकरण द्यावं आणि हे जे विधान आहे त्यांनी मागं घ्यावं असं शहरवासीय म्हणून सर्वांचीच मागणी आहे. समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.